बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। शाळेचे संचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना एसआयटी टीमनं कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं। काल एका गुन्ह्यात त्यांना जामीन झाला होता, तर दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीनं तत्काळ त्यांचा ताबा घेतला होता। आज एसआयटी टीमनं दोघांना कल्याण न्यायालयामध्ये आता हजर केलेलं आहे। तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना कल्याण न्यायालयानं दोघांना जामीन दिला होता। बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपींना जामीन मिळालेला आहे। अभिजित देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेत। अभिजित, नेमकं कोर्टात काय घडलं? आज न्यायालयात एसआयटीच्या टीमने तुषार आपटे व उदय कोतवाल दोघे जे शाळेचे संचालक आहेत यांना दुपारच्या सुमारास कल्याण न्यायालयात हजर केलं होतं। काल देखील त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। या प्रकरणात ज्या दोन पीडिता आहेत त्या दोन पीडितांच्या दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते। तर त्यातील पहिल्या गुन्ह्यात काल या दोघांना जामीन मंजूर करण्यात आला होता, मात्र एसआयटीने दुसऱ्या गुन्ह्यात त्यांना काल कोर्टातूनच ताब्यात घेतलं होतं। याच गुन्ह्यात आज पुन्हा त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी कल्याण न्यायालयाने त्यांना आज आता जामीन मंजूर केला। बिलकुल अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांना पुन्हा आता जामीन मिळालेला आहे। काल त्यांना जामीन मिळाला होता, त्यांना अटक झाली होती आणि आता एसआयटीनं पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पुन्हा एकदा जामीन मिळालेला आहे। त्यामुळे हे जे दोन आरोपी आहेत बदलापूर अत्याचार प्रकरणातले ते आता त्यांना जामीन मिळालेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।